सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून आहे। जळगावमध्ये महायुती विरोधात बंड करून भाजपचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या समोर आव्हान उभं करणाऱ्या शिवसेना नगरसेविका रेश्मा काळे या जिल्ह्याबाहेर सहलीवर गेल्याची चर्चा रंगली आहे। रेश्मा काळे यांचा सप्तशृंगी गडावर दर्शन घेतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झालाय। त्यांच्यासोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे आणि महिला जिल्हा प्रमुख सरिता कोल्हे हे सुद्धा आहेत। आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा अखेरचा दिवस असतानाच रेश्मा काळे या उमेदवारी अर्ज मागे घेणार नसल्यानं त्या सहलीला गेल्याचं त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येत आहे। तर जळगावमध्ये महायुती विरोधात एकीकडे बंड करून भाजपचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्यासमोर ज्यांनी आव्हान उभं केलेलं आहे त्या शिवसेना नगरसेविका रेश्मा काळे या जिल्ह्याच्या बाहेर सहलीवर गेल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे।